नमस्कार. आज मी पुन्हा एकदा अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमध्ये आहे. हे गाव मला खूप आवडतं. इथलं पद्मावती मंदिर आपण बघितलेलं आहे, त्याचा परिसर बघितलेला आहे. अण्णा राहतात ते यादव बाबा मंदिर सुद्धा आपण बघितलेलं आहे. आज मी आहे एका वेगळ्या ठिकाणी. ही माळ्याची विहीर आहे. अण्णा, तुमचं गाव खरंच सुंदर आहे आणि इतकं हिरवंगार आणि इतकं समृद्ध गाव देशातलं प्रत्येक व्हावं अशी माझी इच्छा आहे. पण मला आज वेगळ्या विषयावर बोलायचं आहे अण्णा. आज संसदेमध्ये स्थायी समितीच्या शिफारसी ज्या आहेत, लोकपालवरच्या स्थायी समितीच्या शिफारसी, त्या ठेवल्या जाणार आहेत, सादर होणार आहेत. त्यावर चर्चा होणार आहे 19 डिसेंबरला. पण या समितीच्या ज्या शिफारसी आहेत त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आधी सांगितलेलं आहे की तुमची निराशा झाली आहे. काय म्हणणं आहे तुमचं या शिफारसीबद्दल? तुमची फसवणूक केली गेली आहे का? सरकारने दिलेला शब्द पाळला नाहीये का? हे बरोबर आहे. स्थायी समितीने जो रिपोर्ट दिलाय त्यातल्या ज्या गोष्टी आम्हाला समजल्यात तो माझ्याशी तर धोकाधडी आहेच आहे. आमच्या कमिटीशी अण्णा टीम त्यांची जो धोकाधडी आहे, पण देशातल्या जनतेशी धोकाधडी केली या लोकांनी. विश्वासघात. विश्वासघात अगदी बरोबर आहे. कारण जनलोकपाल बिल हे कुठं अण्णा हजारेचं काम नाही आहे, अण्णा हजारे टीमचं काम नाही आहे. अरे देशातली जनता सांगते ना. करोडो लोक रस्त्यावर येऊन त्यांनी सांगितलं की जनलोकपाल बिल आणा, या देशातला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी जनलोकपाल बिल आणा. करोडो लोकांचा तो आवाज होता. पण हे सरकारच बहिरं झालंय, त्याला ऐकायलाच येत नाही असं वाटतंय. म्हणून स्टँडिंग कमिटीचा जो रिपोर्ट गेलेला आहे तेवढं समाधानकारक नाहीये. मला मान्य नाहीये. आता त्याच्यात ओपन झालेलं नाही. पण एकूण जे चित्र आहे, जसं आता तुम्ही स्टँडिंग कमिटीमध्ये 50% जास्त लोकांचं सहमत झालं, पण त्याच्यामध्ये 3 काँग्रेस लोकांनी विरोध केलाय या शिफारशींना. त्याचं कारण आहे की ही चालबाजी आहे, लोकांची दिशाभूल आहे. हे 3 लोक कोण आहेत? आणि त्यांनी आधी का विरोध केला नाही? आधी रिपोर्ट कोणी त्याला विरोध केला नाही. आणि शेवटच्या दिवशी हे विरोध करतात. हे 3 लोक कोण? राहुल गांधींचे पिते. हे राहुल गांधींचे लोक आहेत आणि ते जाणून बुजून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी हे करतायत. बिलकुल तेच. म्हणून त्याच्यातून मला संदेह निर्माण होतो की स्टँडिंग कमिटीने तर एक धोका दिला. आता आमची विनंती आहे संसदेमध्ये धोका होऊ नये. संसदेमध्ये प्रामाणिकपणे बिल आणा. देशातला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी. गरीब लोकांना जीवन जगणं अशक्य झालं. प्रपंच करणाऱ्यांना प्रपंच चालवणं अवघड झालं या भ्रष्टाचारामुळं. हा विचार करून संसदेने हे बिल. तुम्हाला असं वाटतं स्टँडिंग कमिटीने ज्या शिफारसी पाठवल्या आहेत त्या बदलण्याचा अधिकार संसदेला आहेत, त्या संसदेने बदलल्या पाहिजेत? म्हणून निश्चित बदललं पाहिजे. एक उदाहरण आहे. माझं उपोषण मागे घेण्यासाठी पंतप्रधानांनी लेखी पत्र दिलं की लोक आयुक्त, सिटीजन चार्टर आणि तळापासूनचे वरचे सर्व कर्मचारी अधिकारी आम्ही आणायला तयार आहेत असं लेखी पत्र दिलं. आता लेखी पत्र दिलं, प्रणव मुखर्जींनी त्या पत्राबद्दल स्टँडिंग कमिटीला कळवलंय की हे संसदेमध्ये एकमताने पास झालं. आता स्टँडिंग कमिटीमध्ये तुम्हाला परत विचार करायची गरज काय? आता संसदेमध्ये जर पास झालेलं आहे तर आता तुम्ही संसदेतच त्याचं पास झालेलं बिल त्याला फायनल करायला पाहिजे. अण्णा, इथे मला तुम्हाला विचारायचं आहे. स्टँडिंग कमिटी असं म्हणते की पंतप्रधानांनी अण्णांना काय पत्र दिलं आम्हाला माहित नाही, ते आमच्यावर बंधनकारक नाही. हा पंतप्रधानांचा अपमान आहे का? निश्चित अपमान आहे असं मला वाटतं. पंतप्रधानाने मला पत्र दिलं, पण त्याच्यात स्पष्ट म्हटलंय की या पत्राची कॉपी आम्ही स्टँडिंग कमिटीला पाठवली. जर पंतप्रधान म्हणतात की स्टँडिंग कमिटीला पाठवली आणि स्टँडिंग कमिटी म्हणते की आम्हाला माहित नाही, तर हे खोटं बोलतात. हे स्पष्ट आहे, खोटं बोलतात. अण्णा, तुम्ही असं म्हणालात की हा पंतप्रधानांचा अपमान आहे, खोटं बोलतायत हे लोक. पण तुम्हाला असं नाही वाटत की देशाचा पंतप्रधान हा सर्व सत्ताधीश असतो
राष्ट्रपतीपेक्षा सुद्धा जास्त सत्ताधीष्ट आहे असं आपल्या लोकशाहीमध्ये मानलं जातं. कारण ही प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी नाहीये, ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. त्यामुळे पंतप्रधान हा सर्वोच्च आहे. असा पंतप्रधान एक पत्र तुम्हाला लिहितो, तुम्हाला सांगतो या 3 गोष्टी होतील. स्टँडिंग कमिटी हे पत्र कचऱ्याच्या टोपलीत टाकते आणि स्वतःला हवं ते करते. याचा अर्थ या देशाच्या पंतप्रधानाला कोणतीही किंमत उरलेली नाहीये असा होतो. असंच म्हणावं लागेल. या देशाचा सर्वोच्च माणूस पंतप्रधान, त्याच्या पत्राला जर केराची टोपली हे लोक दाखवणार असाल तर हा ते अवमान आहे त्या पदाचा, त्या सर्वोच्च पदाचा अवमान आहे. ह्या लोकशाहीला हे अवमानकारक गोष्ट आहे. म्हणून जे कृत्य केलं ह्या स्टँडिंग कमिटीने हे सामाजिक दृष्टीने, राष्ट्रीय दृष्टीने एक योग्य केलेलं नाही असं आमचं मत आहे. अण्णा, तुम्ही असं म्हणालात की स्टँडिंग कमिटीने पंतप्रधानांचा अपमान केला, पण पंतप्रधानांना सुद्धा काही कणा असला पाहिजे की नाही, की मी अण्णा हजारेंना पत्र पाठवलेलं आहे आणि ते जर अंमलात येत नसेल तर मी ठाम भूमिका घेईन. पण हे पंतप्रधान कोणती ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. काय म्हणणं आहे तुमचं? पंतप्रधानांनी ठाम भूमिका घेतली असती तर या देशात एवढा भ्रष्टाचार वाढलाच नसता. कारण त्या पंतप्रधानांची अशी अवस्था आहे, चूप बटन तो कान काटेगा, चूप बैठो नाही तो कान काटेगा. आज यांच्या मंत्रिमंडळात बरेचसे लोक असे आहे की ते स्वतःलाच पंतप्रधान समजतात. त्याच्यामुळे त्या पंतप्रधानाला किंमतच देत नाही ते लोक. मग त्याची अवस्था अशी आहे, इकडं आड आणि तिकडे वीर, इकडे जनता आणि तिकडे ते मंत्रिमंडळातले लोक. म्हणून पंतप्रधानांना खरं जर ती हिंमत असती तर आज या देशात भ्रष्टाचार वाढला नसता. पण सरकार चालवायचं ना, हौसे नवसे गवसे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. आणि याच्यामुळं या राज्याला धोका आहे, देशाला धोका आहे. याच्यातून भ्रष्टाचार कधी कमी होणार नाही. जोपर्यंत मी कठोर भूमिका निभावत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार कमी होणार नाही. पंतप्रधानांची भूमिका ही कठोर असली पाहिजे. तुमचं कोण वाईट करणार आहेत? जनता जर तुमच्या बरोबर असेल, जी इंदिराबाई लोकसभेला पडली ती इंदिराबाई ह्या देशाची पंतप्रधान झाली, ती मंत्रिमंडळाच्या जीवावर नाही, या जनतेच्या जीवावर झाली. ती हा आदर्श तुम्ही घेतला पाहिजे. पण अण्णा, मनमोहन सिंगांना जनतेचा पाठिंबाच नाही, ते एकदाही लोकसभेमध्ये निवडून आलेले नाहीयेत. याबद्दल काय म्हणाल? मला तुम्हाला अण्णा इथे विचारायचंय, तुम्ही म्हणताय पंतप्रधान कमकुवत आहेत. असा पंतप्रधान असणं देशाच्या दृष्टीने धोकादायक आहे? निश्चित आहे. कारण चांगल्याला चांगल्याने वाईटाला वाईट म्हणण्याची जर शक्ती नसेल तर तो समाजाला, देशाला घातक ठरू शकतो. चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. तरच हा देश गतीने पुढे जाईल आणि त्याच्यातूनच या जनतेला काहीतरी उज्ज्वल भविष्य मिळेल, देशाला उज्ज्वल भविष्य. पण अण्णा, पंतप्रधानांची ही अवस्था केली आहे कोणी? तुम्ही म्हणताय की या मंत्रिमंडळामध्ये एक पंतप्रधान नाही आहेत, अनेक पंतप्रधान आहेत. पण पंतप्रधानांना एवढं विकलांग, एवढं असहाय्य बनवलंय कोणी? काय की हे बनवण्यापेक्षा स्वतःच बनवून घेतलेलं असं मला वाटतं. ते स्वतःच त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. जर ते स्वीकारायचं नसतं तर कठोर बनले असते. खुर्चीला लात मारायची ताकद ठेवली असते. अशा खुर्चीची मला गरज नाही. पण ती हिंमत नाहीये, ती हिंमत नाहीये. आणि म्हणून अशा पंतप्रधानांचा या अशा प्रकारचा उपयोग करून घेतात ते लोक. कोण लोकांना? कोण लोक? तुम्ही सतत म्हणताय हे लोक. मागे तुम्ही ब्लॉग मध्ये लिहिलं होतं ही चांडाळ चौकडी आहे. कोण आहेत हे लोकांना? आता अण्णा, देशाला सांगून टाका, स्पष्टपणे सांगून टाका, हे लोक आहेत जे या देशाचं वाटोळं करतायत. नाही, मी मध्ये म्हणालो होतो, जनलोकपाल बिल आलं असता तर चिदंबरम जेलमध्ये असता. पहिले चिदंबरम, गृहमंत्री चिदंबरम. दुसरा माणूस कोण आहे अण्णा? चांडाळ चौकडी 4 लोक येतात, दुसरा माणूस कोण आहे? नाही, चांडाळ एक एक नंतर सांगू दे. कपिल सिबलचं पण नाव घ्याल अण्णा तुम्ही याच्यामध्ये? कपिल सिबलने तर खूप विरोध केला याला. जनलोकपालाला कपिल सिबलने पहिला विरोध केला आणि मग आमच्या लोकांनी त्याच्या मतदारसंघामध्ये जनमत आजमावलं
ते जन्म त्याच्या विरोधात गेलं आणि आता इलेक्शनच्या वेळेला मी स्वतः जाईल त्याच्या विरोधात प्रचार करायला, की ज्या माणसाने जनलोकपालाला विरोध केला अशा लोकांना मत देणार आहे तुम्ही? तुम्ही स्वतः कपिल सिबलच्या सांगणार. मतदारसंघात जाऊन प्रचार करणार. सांगणार. आमचं मरणच हातावर तुम्ही आहे. चिदंबरमच्या पण मतदारसंघात जाणार? त्याचा विचार मी केला नाही, पण कारण ते दक्षिणेला आहे, भाषेचा प्रॉब्लेम आहे. मला हिंदी आणि मराठी येते याशिवाय येत नाही आणि त्या लोकांना हिंदी आणि मराठी कळत नाही, असा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यातून मग मार्ग कसा काढायचा तो ठरवता येईल. पण तुमची इच्छा आहे इच्छा चिदंबरमच्या आहे. मतदारसंघात जायची? निश्चित. चिदंबरम आणि कपिल सिबल अण्णा, मला 2 माणसं कळली, मला सांगा आणखी 2 माणसं. मी तुम्हाला थेट विचारतो कारण मी स्पष्ट बोलतो अण्णा, तुम्हाला माहिती आहे. उरलेली 2 माणसं सोनिया आणि राहुल गांधी आहेत का? सोन्या आजारी आहेत, तिचा आजार वाढेल त्यांचा, कशाला नाव घ्यायचं? म्हणून तुम्ही नाव घेत नाही? नाही नाही नाही, ते प्रत्यक्ष आजारी आहेत आणि आजारपणामुळं आणखी असं काही घडलं तर ते अण्णा आजारामुळं घडलं असं व्हायला नको म्हणून. पण एक आहे की ज्या अर्थी स्टँडिंग कमिटीमध्ये अशा प्रकारच्या दबावाने बदल होतो, पंतप्रधान लेखी देऊन त्याच्यामध्ये बदल होतो, त्या अर्थी मग संदेह निर्माण होतो, संशय निर्माण होतो, तो जातो राहुल गांधीकडं. तुम्हाला की वाटतं यांच्यावरती राहुल प्रेशर- राहुल गांधी सुद्धा जबाबदार आहेत? यांच्यावरती प्रेशर असल्याशिवाय हे बदल होत नाही. काय कारण आहे बदल व्हायचं? पंतप्रधान लिहून देतो आणि त्याच्यामध्ये होत नाही, याचं काय कारण आहे? मग संदेह निर्माण होतो आणि संशयाला वाव मिळतो की याच्या पाठीमागे राहुल गांधी जबाबदार असला पाहिजे, त्याच्याशिवाय हे बदल होत नाही. तर स्टँडिंग कमिटीमध्ये एकमत होतं संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी तातडीची मीटिंग बोलवून सांगतात नाही, सी वर्ग याच्यात आणायचं नाही. हे अचानक बदल घडतो, हे कशामुळं? या संध्याला वाव मिळतो. याच्या मागं निश्चित राहुल गांधीचा काहीतरी हात असला पाहिजे.